महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर माफी मागून विषय थंड करण्याचा प्रयत्न करायचा हे प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेत। आपल्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेलं वक्तव्य हा त्याच मालिकेतला आणखी एक भाग। या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये बघता बघता संतापाची लाट उसळली आणि विरोधकांनी बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलनांना सुरुवात केली। गेल्या 2 दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तो विकृत आणि बेशर्म आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशर्म आहेत। त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा नख लावण्याचा प्रकार घडलाय। निमित्त होतं शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाचं। भारतदुर्गा शक्तीस्थळ शिलान्यास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबद्दल असं एक वक्तव्य केलं ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए। अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडसाद उमटले। अमरावतीत काँग्रेसनं आंदोलन करत बागेश्वर बाबांच्या पुतळ्याला जोडे मारले। तसंच शिवाजी कोण होता हे पुस्तक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन करतानाच काँग्रेसनं आपला मोर्चा वळवला, तो या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मंडळींकडे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तो विकृत आणि बेशर्म आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशर्म आहेत, असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही। रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही। ते एकमेकांना कधी भेटलेले नाहीत। त्यांचा कार्यकाळ जो होता, कालखंड जो होता, तो पण वेगवेगळा आहे। या संदर्भामध्ये दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागितली पाहिजे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संदर्भात माफी मागावी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं। तर बागेश्वर बाबांच्या विधानाचं समर्थन न करता भाजपनं संजय राऊतांवर पलटवार केला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन कुणीही करत नाही, परंतु संजय राऊत, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले होते, त्याबद्दल अद्याप देखील माफी मागितलेली नाही। काही आठवड्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार आंदोलनं केली। याची आठवण करून देत ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत अद्वा बोलत होते। तुमच्या अस्मिता आता कुठे गेल्या आहेत? सोयीनुसार तुमच्या अस्मिता निघतात का? एक परप्रांतीय इकडे येतो आणि छत्रपती शिवरायांच्याबद्दल वाटेल ते बरळतो आणि आम्ही त्याला सरळ सरळ अध्यात्म आणि धर्म या नावाखाली झाकून नेतो। त्याला आम्ही एका शब्दाने बोलत नाही। आणि आता संजय गायकवाड कुठे आहेत? किती सत्तेसाठी लाचार लोक आहात तुम्ही आणि किती सोयीनुसार तुम्ही अस्मितांचा वापर करता। वाईट आहे। त्या मंचावर सगळे भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि यातल्या एकाही माणसाने बागेश्वरला मज्जाव केला नाही। तर छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावरून बागेश्वर बाबांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला। धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती।
हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो. लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवतात. राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या शब्दात संभाजीराजेंनी निषेध नोंदवला. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमधून महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या खासदार अमोल कोल्हेंनी बागेश्वर बाबांना छत्रपतींच्या खऱ्या इतिहासाची आठवण करून दिली आहे. मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत. ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत. काल, आज आणि उद्या आहे. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. सोलापुरातल्या 4 हुतात्मा पुतळ्यासमोर धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला गढूळ पाण्यानं अभिषेक घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात छत्रपती संभाजी महाराज की. भविष्यामध्ये असे बाणगुळे जर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची शांतता भंग करत असतील, आमच्या महापुरुषांचा अवमान करत असतील, त्यांना संभाजी ब्रिगेड भविष्यात तोंडावर शेण फेकून त्यांना वेळीच धडा शिकवला जाईल, असं मी या संभाजी ब्रिगेड वतीनं जाहीर करतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत संभाजी ब्रिगेडनं बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध केला. वास्तविक पाहता मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. असे असताना महाराष्ट्राच्या जनतेला खोटा इतिहास माती मारण्याचं काम काही राज्य शासनाच्या फूस लावलेले बाणगोय करत आहेत. त्याचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून त्याचा निषेध केलेला आहे. तर आपलं मूळ काम सोडून बागेश्वर बाबा राजकारण करत असल्याची टीका शिंदेच्या शिवसेनेने केली आहे. मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं. प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे. शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते. मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे. काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी अशी उलट स्टेटमेंट केलेली, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये. असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. भाजपचे नेतेही या वक्तव्याचा निषेध करतायत, पण अतिशय जपून आणि कोणाचंही नाव न घेता. शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान, आमचे दैवत आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही. आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगानं त्यांनी काम करावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मला माहिती नाही, त्याचा संदर्भही मला माहीत नाही. त्यावर मी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि त्यांची प्रतिमा ही इतकी मोठी आहे, त्याच्यावर कोणीही भाष्य आणि अपमानित करण्याचं काम करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना लोककथांचा संदर्भ दिलाय. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. तर महाराष्ट्रात उसळलेली संतापाची ही लाट बघून अखेर बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. संतों को, मठों को, महंतों को आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी है. पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए.
क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकांना केलेली शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे प्रकरण गेले 3 दिवस महाराष्ट्रात गाजतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या संदर्भात समज दिल्याचंही समजतंय। तेवढ्यात बागेश्वर बाबा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। आता बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता शांत होते की त्याचे पडसाद उमटतच राहतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.